आज मी शेवची भाजी बनवणार आहे। तिखट चटपटीत शेवची भाजी। शेवची भाजी बनविण्यासाठी लागणारे साहित्य: कोथिंबीर, कढीपत्ता, टोमॅटो, कांदा, धना पावडर, हळद, लाल तिखट, थोडासा घाटी मसाला, थोडासा आमचूर पावडर, जिरे, मोहरी आणि चवीपुरतं मीठ व तेल। फोडणीसाठी कांदा चिरून घेतलेला आहे, टोमॅटो जाड-जाडच कापून घेतलेला आहे, कढीपत्ता, कोथिंबीर। आता आपण शेवची भाजी बनवूया। कढई छान तापली की आपण यात 2 चमचे तेल सोडूया। तेल तापले की आपण यात आधी जिरे, मोहरी घालूया। फोडणीसाठी आधी आपण जिरे आणि मोहरी घातलेले आहेत। आता आपण कढीपत्ता घालूया, कांदा घालूया। कांदा थोडा भाजून घ्यायचा आहे, व्यवस्थित सोनेरी रंगाचा होईपर्यंत। ही भाजी लगेच तयार होते, हिला शिजायला वेळ लागत नाही आणि टिफिनसाठी ही खूप छान आहे। ही भाजी मुलांनाही खूप आवडते, लहान मुलं खूप आवडीने खातात ही भाजी। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आता आपण यात टोमॅटो घालूया, परतून घेऊया व्यवस्थित। टोमॅटो छान परतून झाला की आपण यात मसाले ॲड करूया। हे आपण मसाले घेतले होते: धना पावडर, हळद, लाल तिखट, घाटी मसाला आणि आमचूर पावडर। मसाले टोमॅटो सोबत व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। परतून घ्यायचं आहे। मसाले करपू नयेत म्हणून यावर थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे, थोडासा। आणि आता आपण यात ही शेव ॲड करायची आहे, परतून घ्यायची आहे व्यवस्थित। व्यवस्थित परतून घ्यायची आहे। फक्त 2 मिनिटांसाठी हिला वाफ द्यायची आहे। 2 मिनिटं झालेली आहेत। आता आपण झाकण काढून घेऊया। आपली भाजी तयार आहे। ही कोथिंबीर वरून ॲड करूया। ही भाजी पटकन बनते आणि खूप टेस्टी लागते, लहान मुलांना खूप आवडते, अगदी कमी साहित्यात बनते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आपण आता गॅस बंद करूया। आपली भाजी तयार आहे। चटपटीत शेवची भाजी खाण्यासाठी तयार आहे। एन्जॉय। चटपटीत शेवची भाजी अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळात पटकन तयार होते। लहान मुलांना ही भाजी खूप आवडते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। एन्जॉय।